प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज जरी संसदेमध्ये त्या ठिकाणी अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली नसली तरी देखील आज मात्र हनुमंत पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। दुसरीकडे सतीश ढगे सरांनी देखील काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। आज जनतेसमोर यावरती आता खुली चर्चा होऊन जाऊ देत। विशालजी, ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताला यश मिळालं त्यानंतर काँग्रेसची रुदाली सुरू झाली आहे। म्हणजे हनुमंत पवार यांच्यासारखे अभ्यासू प्रवक्ते यांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पाकिस्तानला अध्यक्षपद कसं मिळालं हे माहीत नसेल आणि याबद्दल ते या चर्चेमध्ये प्रश्न विचारत असेल तर मला निश्चितपणे त्यांची बौद्धिक दिवाळखोरीचा प्रश्न पडतोय। पाकिस्तानला या रोटेशन पद्धतीने ते सुरक्षापद मिळालेलं आहे, त्यात पाकिस्तानचं काही कर्तृत्व नाहीये। तिथं दुसरं कुठलं राष्ट्र असेल याच्या आधी 7 वेळेला अशा पद्धतीचं सुरक्षापद काँग्रेसला मिळालं, माफ करा, पाकिस्तानला मिळालं होतं। तरी देखील काँग्रेस जाणीवपूर्वक फेक नरेटिव्ह करायचं, आपली रुदाली घ्यायची आणि पाकिस्तानचा उदो करायचा, अशा पद्धतीचा धंदा काँग्रेसचा नवीन नाहीये। तर त्या काँग्रेसच्या बौद्धिक दिवाळखोरीचं हे अतिशय उत्तम उदाहरण आहे। पाकिस्तानचा त्यात कुठलंही कर्तृत्व नाही। राहिला दुसरा प्रश्न, ज्या पद्धतीनं पहलगाममध्ये हल्ला झाला त्यानंतर भारतीय सैन्याने अतिशय खंबीरपणे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय, त्याबद्दल भारतीय सैन्याला अतिशय अभिमान आहे। आणि ट्रम्प यांच्या सांगण्यावरून हे सगळं रोखलं का, तर अजिबात नाहीये। हे युद्धाचा पूर्ण विराम नाहीये, हा कॉमा आहे, स्वल्प विराम आहे। त्यामुळे यापुढे जेव्हा केव्हा पाकिस्तान आपल्यावर लढाई करण्यासाठी येईल तेव्हा पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता भारतामध्ये आहे। इथं अमेरिका असो किंवा इतर कुठलाही देश असो, त्यांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही। भारत आणि पाकिस्तान या दोघांचीच ही लढाई आहे आणि हे दोनच राष्ट्र एकमेकांसोबत लढू शकतात। राजनाथ सिंग यांनी अतिशय स्पष्ट सांगितलं की मेंढक्यासोबत लढायचं नसतं, म्हणून आपण त्यावेळेला शस्त्रसंधी केली, त्यासाठी पाकिस्ताननं आपल्याला विनंती केली आणि त्यानंतर आपण शस्त्रसंधी केली। त्यामुळे अशा पद्धतीने आपण पाकिस्तानला घाबरलो, पाकिस्तानने किंवा अमेरिकेने आपल्यावर दबाव टाकला, अशा पद्धतीचं अजिबात नाही। भारताचं स्थान अतिशय मजबूत आहे। भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या काही दिवसापासून, आणि तिसरा एक मुद्दा काँग्रेसने उपस्थित केला की या लोकांच्या सुरक्षेचं काय, काँग्रेसला सुरक्षेबद्दल विचारायचा अधिकार आहे का? काँग्रेसचं सरकार असताना 15 वर्षाच्या काळामध्ये जवळपास 800 निरपराध लोकांची देशामध्ये बॉम्बस्फोटाच्या माध्यमातून हत्या झालेली आहे। 800, 1-2 नाही, 800 लोकांची हत्या झालेली आहे। आणि जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातलं सरकार आलं तेव्हापासून देशामधले बॉम्बस्फोटाचे हल्ले अतिशय कमी झालेत, नगण्य आहेत। पहलगाम वगळता एकदाही दहशतवाद्यांची हिंमत झाली नाही। त्याच्या आधी तुम्ही विशालजी आणि आपण सगळे इथं मान्यवर मुंबईकर आहोत, मुंबईमध्ये अनेक बॉम्बस्फोट झाले होते, रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाले, 26 आकडाचा हल्ला झाला। मुंबईतला माणूस घराच्या बाहेर पडल्यानंतर घरात येईल का याची शाश्वती नव्हती, परंतु जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं सरकार आलं तेव्हा दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचण्याचं काम, आणि अशा पद्धतीनं भारतामध्ये कुठल्याही शहरामध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकत नाही अशा पद्धतीला देशाला सुरक्षित करण्याचं काम कोण केलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये केलंय। त्यामुळे काँग्रेसनं दहशतवाद्याबद्दल बोलू नये। काँग्रेसच्या काळामध्ये 800 लोकांना, निरपराध माणसांना जीव द्यावा लागला होता आणि हे सगळं दहशतवाद्यांमुळे झालं होतं। दहशतवाद्याबद्दलची काँग्रेसची भूमिका सातत्यानं बोटचेपी राहिलेली आहे। मनमोहन सिंग सरकार असो, आम्हाला सुरक्षित भारत हवा आहे। हनुमंत पवारजी, आपण या उत्तरांशी समाधानी आहात का? मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये बोलत नाही।